नमस्कार मित्रांनो, मंगळवार मार्केटिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आजचा एपिसोड एकदम खास आहे. म्हणजे इंस्टाग्राम तुमच्या डेस्कटॉपवरती किंवा PC मॅकवरती वापरायचं असेल तर काय टूल आहे हे आपण या पॉडकास्टमध्ये जाणून घेऊया. पण त्याआधी मी तुम्हाला आजच्या एपिसोडच्या स्पॉन्सरविषयी सांगतो. खरं तर आपल्या पॉडकास्टला कोणी स्पॉन्सर नाहीये आणि तुम्ही घेणार सुद्धा नाहीये, कारण ही सर्व माहिती आपण फ्री ऑफ कॉस्ट आपल्या मित्रांपर्यंत आणि तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असणार आहे. तर हे होते आपले आजच्या एपिसोडचे स्पॉन्सर. खरं तर आपल्या पॉडकास्टला कोणी स्पॉन्सर नाहीये आणि तो मी घेणार सुद्धा नाहीये, कारण ही सर्व माहिती आपण फ्री ऑफ कॉस्ट आपल्या मित्रांपर्यंत आणि तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे स्पॉन्सरशिप या पॉडकास्टला नाहीये, पण तुमची मदत मात्र जरूर लागणार आहे. हा एपिसोड आणि हा पॉडकास्ट तुमच्या मित्रांपर्यंत किंवा ज्यांचा बिझनेस आहे त्यांच्यापर्यंत शेअर करण्यासाठी, कॉमेंट करण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी तुमची मदत नक्कीच लागणार आहे. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया इन्सिस्ट नावाचं एक प्लगइन आहे. ते इंस्टाग्रामसाठी आपल्याला PC किंवा मॅकबुक तुमच्या डेस्कटॉपवरनं, लॅपटॉपवरनं तुम्हाला इंस्टाग्राम कसं वापरता येईल. जनरली होतं असं की इंस्टाग्राम मोस्टली सगळेजण वापरतात ते मोबाईलवरनं. पण बऱ्याचदा असं होतं की काही फोटो असतात, एस्पेशली फोटोग्राफर्स असतील किंवा व्हिडिओग्राफर्स असतील, ह्यांचे व्हिडिओज असतात, हे त्यांच्या मशीनवरती म्हणजे डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवरती असतात. मग ते फोटो तुम्हाला आधी मोबाईलमध्ये घ्यावे लागतात. त्यानुसार त्याची क्वालिटी कधी कधी खराब होऊ शकते किंवा बऱ्याचदा आपण बाहेर असतो आणि इंस्टाग्रामवरती पोस्ट करायची असते आणि प्रत्येक वेळीच ड्राईव्हवरती किंवा क्लाउडवरती ती फाईल असेलच असं नाही. त्यामुळे मग होतं असं की इंस्टाग्रामवरती ती पोस्ट आपल्याला टाकायची असेल तर ही एक मोठी प्रोसेस तुम्हाला करावी लागते की आधी ते सगळा डेटा हा मोबाईलवरती घ्या, मग त्याच्यानंतर हॅशटॅग्स टाका आणि मग नंतर पोस्ट करा. पण इन्सिस्ट हे जे टूल आहे, हे जर तुम्ही गुगल क्रोमच्या वेब स्टोअरमध्ये जर का गेलात तर त्याचं एक फ्री प्लगइन तिथनं तुम्हाला डाउनलोड करता येईल. हे प्लगइन एकदा इन्स्टॉल केल्यावरती तुम्हाला तुमच्या डेस्कटॉपवरनं किंवा लॅपटॉपवरनं तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती लॉग इन करता येतं आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पोस्ट तिथे अपलोड करता येते. आता बऱ्याच लोकांनी हा ट्राय केलेला असेल की Instagram.com वरती तुम्ही डेस्कटॉपवरती लॉग इन झालाय, तुम्हाला तुमचं फीड दिसतं, तुम्हाला बऱ्याचदा मेसेजेस सुद्धा दिसतात, कोणी लाईक केलंय, कोणी कॉमेंट केलंय हेही दिसतं. पण डेस्कटॉपवरनं तुम्हाला पोस्ट, व्हिडिओ किंवा रील किंवा स्टोरी हे तुम्हाला तिथे अपलोड करता येत नाही. हे प्लगइन वापरल्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी करता येतील. आता आपण थोडक्यात ह्या इन्सिस्ट विषयी थोडंसं जाणून घेऊ की त्याचे काय काय फीचर्स आहेत. या इन्सिस्ट प्लगइनसाठी फ्री आणि प्रो असे 2 व्हर्जन्स आहेत. अर्थात प्रो व्हर्जन हे पेड आहे. त्याच्यामध्ये $7 पर मंथ म्हणजे साधारण एक ₹500 पर महिना ह्या कॉस्टसाठी आपल्याला ते प्रो फीचर्स मिळू शकतात. आपण जाणून घेऊया की फ्री फीचर्समध्ये ह्याच्यामध्ये काय काय. तर ह्याच्यात तुम्हाला तुमचे फोटो, व्हिडिओ, स्टोरीज आणि IGTVचे जे व्हिडिओ असतात ते तुम्हाला डायरेक्टली लॅपटॉपवरनं अपलोड करता येतात. सोबतच तुम्हाला ज्या हॅशटॅग्स वापरायच्या आहेत त्या रेलेव्हंट हॅशटॅग्स तुम्हाला तिथे शोधता सुद्धा येतात. म्हणजे ह्याच्यामध्ये साधारण 30 ते 35 तुम्हाला हॅशटॅग्स वापरता येण्याची मुभा तिथे दिलेली आहे. अजून एक ह्यांच्या प्रो फीचरमधलं एक फीचर आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला हॅशटॅगची लॅडर बनवता येते. आता हॅशटॅगची लॅडर म्हणजे काय, तर 8 ते 10 हॅशटॅग्स अशा शोधून ठेवायच्या आणि त्या तुम्हाला सेव्ह सुद्धा करता येतात. पण 8 ते 10 हॅशटॅग्स अशा ठेवायच्या ज्या तुमच्यासारख्या अकाउंट्समध्ये रेग्युलरली वापरल्या जातात. त्या थोड्याशा लो ऑन एंगेजमेंट असल्या तरी सुद्धा चालेल, पण त्या हॅशटॅग्स तुम्हाला तिथे सेव्ह करता येतात. याच लॅडरमध्ये तुम्हाला अशा काही 10 हॅशटॅग्स चूज करता येतात ज्याच्यामधनं तुम्हाला जास्ती एंगेजमेंट मिळणार आहे. म्हणजे थोड्याशा जेनेरिक हॅशटॅग्स तुम्हाला या हॅशटॅग लॅडरमध्ये सेव्ह करता येतात. तर या हॅशटॅग्स सेव्ह करण्यामागचा फायदा जो आहे तो असा आहे की प्रत्येक पोस्टला तुम्हाला जर का काही कॉमन हॅशटॅग्स वापरायचे असतील
तर त्या कॉपी करून आपण ठेवतो कधी कधी नोट्समध्ये आणि मग पोस्टच्या वेळेस परत त्या कॉपी पेस्ट करून आपण तिथे त्या पोस्टच्या खाली आपण टाकतो. पण या टूलमध्ये असं आहे की तुम्हाला तुमचा जो हॅशटॅगचा जो एक बंच आहे तो डायरेक्टली तसाच्या तसा वन क्लिकमध्ये तुम्हाला पोस्टमध्ये पेस्ट करता येतो. याचं दुसरं असं एक फीचर आहे की याच्यामध्ये वाईड आणि झेन मोड आहे, डार्क मोड आहे. ही अल्टिमेटली प्रत्येकाची चॉईस आहे की तुम्हाला ब्लॅक स्क्रीन हवा आहे का व्हाईट. दुसरा एक फीचर ह्याच्यामध्ये फार उत्तम आहे की मल्टी अकाउंट सपोर्ट आहे. म्हणजे आता काही वेळेस तुमचं पर्सनल एक अकाउंट असतं, तुमच्या बिझनेसचं एक अकाउंट असतं. तर इंस्टाग्राम या ॲपवरती मोबाईलमध्ये तुम्हाला अकाउंट स्विच करता येतं. आणि तसंच अगदी सेम पद्धत आपल्याला इन्सिस्ट हे ॲप वापरून लॅपटॉपवरती सुद्धा तुम्हाला अकाउंट स्विच करता येतं. आता पेड फीचर्समध्ये शेड्युलिंगचं एक फीचर आहे. बऱ्याच शेड्युलिंग ॲप्समध्ये फेसबुक, ट्विटर किंवा अगदी यूट्यूबवरती सुद्धा तुम्हाला शेड्युलिंग करता येतं. पण इंस्टाग्रामचं शेड्युलिंग जे आहे हे इतर शेड्युलिंग ॲप्समध्ये खूप कमी प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने बघायला मिळतं. पण इन्सिस्ट हे जर का प्लगइन तुम्ही वापरलं तर तुम्हाला तुमच्या पोस्ट शेड्यूलसुद्धा करून ठेवू शकता. अजून एक फीचर प्रो अकाउंटचा असं आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही रील्स जे आहेत, म्हणजे रील्स म्हणजे आता 15 सेकंद, 30 सेकंद किंवा 1 मिनिटं असे रील्स तुम्ही अपलोड करू शकता. म्हणजे बेसिकली व्हिडिओज असतात. तर हे रील्स तुम्हाला इन्सिस्ट ॲपद्वारे डायरेक्टली लॅपटॉपवरनं किंवा डेस्कटॉपवरनं तुम्हाला ते तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती पोस्ट तुम्ही करू शकता. ह्याच्यात अजून एक फीचर जे आहे ते पण खूप चांगलं आहे की तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करता त्यावेळेस त्या व्हिडिओचं कवर तुम्हाला चूज करता येतं. ते आपण मोबाईलमध्ये सुद्धा करतो. पण हेच फीचर आपल्याला लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरती सुद्धा वापरता येतं. तुम्ही म्हणाल की हे इन्सिस्टचं एवढं कौतुक का करतोय? तर खरं सांगतो की यांनी मला काही अप्रोच केलेलं नाही आहे किंवा मला ह्याच्यातनं काही पैसे पण मिळणार नाहीत की हे प्रमोट करण्यासाठी. पण हे टूल मला जसं सापडलं आणि मी ते वापरून पाहिलं आणि ह्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी म्हणून या एपिसोडमध्ये मी या टूलविषयी सांगतो आहे. अनेकांना काही वेळेस प्रश्न पडतो की जेव्हा थर्ड पार्टी ॲप आपण वापरतो, म्हणजे आपण एक सॉफ्टवेअर वापरतोय आत्ता हे सगळं करण्यासाठी. तर हे डेटा तुमचा जो आहे म्हणजे लॉग इन डिटेल्स असतील किंवा पर्सनल डेटा जो लॉग इनमुळे हे असतो शेअर केलेला असतो. तर हे ॲप किती सेफ आहे? तर तुम्ही त्यांच्या साईटवरती सुद्धा जाऊन हे वाचू शकता. पण हे बेसिकली क्लायंट साईड ॲप असल्याकारणाने ह्याच्यामध्ये तुमचा जो डेटा आहे हा कुठल्याही प्रकारे सेव्ह केला जात नाही आणि एक विशिष्ट लिमिटेड डेटा तिथनं तुमचा कलेक्ट केला जातो जो ह्या ॲप फंक्शनिंगसाठी महत्त्वाचा आहे. आता आपण पाहूया की या इन्सिस्टचे क्लायंट रिव्ह्यूज काय काय आहेत. हे वेबसाईटवरती पण तुम्हाला पाहता येईल. पण अनेकांनी हा एक रिव्ह्यू खूप चांगला दिलेला आहे की फोटो आणि व्हिडिओची जी देवाणघेवाण आहे फोन आणि PC मधली ती बेसिकली खूप कमी होते आणि त्यामुळे तुमचं काम जे असतं ते अत्यंत सोपं होतं आणि फास्ट होतं. शिवाय याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही पोस्ट अपलोड करता त्यावेळेस तुम्हाला थोडेसे फीचर्स पण दिलेले आहेत ज्याच्यामध्ये एडिट फीचर्स आहेत की तुम्हाला काही फिल्टर्स थोडेसे ॲड करता येऊ शकतात किंवा साईजेस असतात, म्हणजे फोटोचा जो ॲस्पेक्ट रेशो आहे तो तुम्हाला चेंज करता येतो आणि यामुळे तुमचं जे कॉन्टेंट आहे ते इंस्टाग्रामवरती जसं मोबाईलमधनं अपलोड केल्यावरती दिसतं अगदी सिमिलर आणि अगदी सेम पद्धतीने तुमचं हे प्लगइन वापरल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होतो. याचा अजून एक फायदा मला जाणवलेला तो असा होता की बऱ्याचदा जेव्हा तुमचा बिझनेस इंस्टाग्राम थ्रू रन होत असतो, म्हणजे काही क्लोदिंग स्टोअर्स असतील किंवा बऱ्याचशा स्टार्टअप्स असतात ज्यांना कम्युनिटीबरोबर इंटरॅक्ट करण्याची गरज असते आणि ते चांगल्या पद्धतीने करत असतात. तर सतत मोबाईलवरती तुम्हाला मेसेजेस टाईप करणं असेल किंवा काही गोष्टी शेअर करणं असेल, हे मोबाईलमधनं करणं थोडंसं किचकट पडतं. पण तुम्ही लॅपटॉपवरती किंवा डेस्कटॉपवरती मोठ्या स्क्रीनवरती जेव्हा हे सगळ्या गोष्टी करता त्यावेळेस तुमच्या कामाचा वेगही वाढतो आणि तुमचं मोबाईलमध्ये असणारं लक्ष जे आहे ते थोडंसं कमी होतं आणि त्यामुळे इतर डिस्ट्रॅक्शन्स जे असतात
म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही इंस्टाग्रामवरती काही मेसेजेसना रिप्लाय करत असाल आणि अचानक फेसबुकचं नोटिफिकेशन आलं किंवा कॉल आला, या सगळ्या गोष्टींमध्ये थोडासा डिस्टर्बन्स जास्त असतो. पण इथे तुम्ही डेडिकेटेड वेळ ठेवून डेस्कटॉपवरनं तुमचं अख्खं इंस्टाग्राम अकाउंट हँडल करू शकता आणि तुमचं जे कॉन्टेंट आहे ते व्यवस्थित पद्धतीने तुमच्या ऑडियन्सपर्यंत तुम्ही पोचवू शकता. तर मित्रांनो, या एपिसोडमध्ये इन्सिस्ट या प्लगिनबद्दल तुम्हाला मी माहिती सांगितली. ही तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा. हे प्लगिन डाउनलोड करा, ते टेस्ट करा आणि त्याचा फीडबॅकसुद्धा मला कॉमेंट्समध्ये किंवा अगदी ईमेलनी तुम्ही कळवलात तरीसुद्धा मला आवडेल. आणि याचा जर फायदा होत असेल तर हे अधिक मित्रांपर्यंत, अधिक तुमच्या ऑन्ट्रप्रेनर फ्रेंड्सपर्यंत नक्की पोचवा. आणि हो, मंगळवार मार्केटिंग हा पॉडकास्ट शेअर करायला अजिबात विसरू नका. हा पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गुगल पॉडकास्ट आणि जिथे तुम्ही पॉडकास्ट ऐकता तिथे तुम्हाला ऐकायला मिळेल. तेव्हा भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये अत्यंत चांगल्या कॉन्सेप्टवरती किंवा एखाद्या कॉन्व्हर्सेशनमध्ये किंवा अशाच एखाद्या टूल रिव्ह्यूसाठी आपण पुढच्या मंगळवारी नक्की भेटूया मंगळवार मार्केटिंगमध्ये. तोपर्यंत राम राम.